पुढच्या बातमीकडे वळूयात। वांद्रे वरळी सी लिंकवर 1 एप्रिल पासून टोल वाढ होणार आहे। त्यामुळे या सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलमध्ये 15 रुपयांची वाढ केली आहे। त्यामुळे कार चालकांना 100 रुपये टोल द्यावा लागेल, तर बस आणि ट्रकला 210 रुपये टोल द्यावा लागणार आहे। हे नवे दर 2027 पर्यंत लागू राहतील। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सीलिंग वरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना 1 एप्रिल पासून आता जास्त टोल द्यावा लागणार आहे, त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। मी सध्या बँड्रा वर्ली सीलिंगवर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 85 रुपये टोल घेतला जातो। मात्र 1 एप्रिल पासून आता MSRDCने पथकरात 15 रुपयांची वाढ केली आहे। त्यामुळे कार चालकांना 100 रुपये मोजावे लागणार आहे। तर बँड्रा वर्ली सेतूवरून प्रवास करणाऱ्या मिनी बस किंवा तत्सम वाहनांना 160 रुपये पथकर भरावा लागणार आहे आणि ट्रक आणि बसला 210 रुपये पथकर द्यावा लागेल आणि टोल याला म्हणतात, जो द्यावा लागणार आहे। यापूर्वी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या कार आणि जीपकडून 85 रुपये, मिनी बसकडून 130 रुपये, तर ट्रक आणि किंवा बसकडून 175 रुपये पथकर आकारला जात होता। MSRDC कडून दर 3 वर्षांनी या पथकर रस्त्यावरील पथकरामध्ये वाढ केली जाते, टोलमध्ये वाढ केली जाते आणि याआधी एप्रिल 2021 मध्ये या टोलमध्ये वाढ करण्यात आली होती। आता पुढील 3 वर्षासाठी म्हणजेच 31 मार्च 2027 पर्यंत हे नवे दर लागू होणार आहे आणि निवडणुकीच्या काळामध्येच हे दर वाढलेत। त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री बसणार असं बोललं जात आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर 100 रुपये प्रत्येक गाडींना आता टोल मोजावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।